नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेले वेरूळ या ठिकाणी. वेरूळ या ठिकाणी आहे घृष्णेश्वर महादेव मंदिर. घृष्णेश्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वे ज्योतिर्लिंग आहे आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घृष्णेश्वर महादेव मंदिर तसेच अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला तीर्थ कुंड आणि मालोजीराव भोसले यांची गडी हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवणार आहे. चला मित्रांनो, घृष्णेश्वर मंदिराजवळून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर सोलापूर धुळे हायवे जो आहे त्या ठिकाणी वेरूळचे विश्वकर्मा मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, आपण बघू शकता अतिशय सुंदर अशी विश्वकर्माची मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. संपूर्ण संगमरवरी मंदिर आतमधून आपण बघू शकता. खूपच छान पद्धतीचे हे मंदिर आहे. व त्याच्याच बाजूला 12 ज्योतिर्लिंग शिवालय हे एक मंदिर एका भव्य 60 फूट उंचीच्या शिवलिंगाच्या प्रतिकृतीसाठी ओळखले जाते. अतिशय सुंदर मंदिर की ज्या ठिकाणी 60 फूट उंचीची शिवलिंगाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. या शिवलिंगाच्या प्रतिकृतीमध्ये आपण बघू शकतात या गर्भगृहात एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये रामेश्वर ते केदारनाथ या संपूर्ण ज्योतिर्लिंगांची स्थापना या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आणि इथे आल्यावर आपल्याला पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. समोर गार्डनमध्ये आपण इथं गाडी पार्क करू शकतोय. मित्रांनो, आत्ताच आपण विश्वकर्मा मंदिर व 60 फूट उंचीची शिवलिंगाची प्रतिकृती हे मंदिर दोघेही मंदिर बघून आलो आहे. आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांच्या गडीवर. आणि या ठिकाणी मित्रांनो शहाजी राजे भोसले यांचं अतिशय भव्य आणि सुंदर स्मारक या ठिकाणी साकारलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊन स्मारक बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला शिवालय तीर्थकुंड या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करीत आहोत. अतिशय सुंदर असा हा शिवालय तीर्थकुंड आहे. आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे या मंदिराचं. शिवालय तीर्थकुंड हे कृष्णेश्वर मंदिरापासून 500 मीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी या विहिरीचा यात्रेकरूंना पाणी पिण्यासाठी व पवित्र स्नानासाठी ही जागा राणी अहिल्याबाई होळकर यांनी 1769 मध्ये हिचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि या ठिकाणी असे छोटे 9 मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. परंतु शिवलिंग प्रत्येक मंदिरामध्ये शिवलिंग हे आहेच.
मित्रांनो, सध्या या कुंडाला पायऱ्यांच्या विहिरीचे स्वरूप दिलेले आहे. हा कुंड 185 बाय 185 मीटर रुंद असून आतल्या बाजूला निमुळत्या होत जाणाऱ्या उतरत्या पायऱ्यांमध्ये बांधलेला आहे. आताच आपण शिवालय तीर्थकुंड या ठिकाणाहून आलो आहे. आता आपण मुख्य घृष्णेश्वर मंदिराच्या परिसरात आपल्याला समोर दिसत आहे ही पार्किंग, भव्य अशी मोठी पार्किंग या ठिकाणी आहे. मंदिराचा कळस आपल्याला समोर दिसतो आहे आणि तिथेच जवळपास ही पार्किंग आहे. आता आपण या गेटमधून आतमध्ये जाणार आहोत मंदिराच्या ठिकाणी. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास असा आहे, हे मंदिर 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले ज्यांचं मूळ गाव हे वेरूळ आहे. मालोजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता सर्वप्रथम आणि त्यानंतर 17व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे सासरे व सासू गौतमीबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा 18व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केलेले आहे. हे जे पुनर्निर्माण केलेले आहे हे अहिल्याबाई होळकरांनी केलेले आहे. मित्रांनो, हे घृष्णेश्वर महादेव मंदिराचे मुख्य गेट आहे आणि आपण गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा पद्धतीने ही बॅरिगेटिंग केलेली आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला चालत जावे लागते. जर आपण सुट्टीच्या दिवशी आलो शनिवार रविवारमध्ये तर आपल्याला 1 ते 1.5 तास गर्दी सहन करावी लागते आणि जर आपण सोमवार ते शुक्रवारच्या कालावधीत जर आपण या ठिकाणी आलो तर आपलं दर्शन 20 ते 25 मिनिटात व लवकरात लवकर होऊन जाते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा भक्ती आणि चमत्कारिक आहे. ही कथा घृष्मा नावाच्या निस्सिम महादेवाची भक्तीची आणि भगवान शंकराच्या कृपेची साक्ष देते. कथा अशी आहे की प्राचीन काळी सुधर्मा नावाचा ब्राह्मण आणि त्याची बायको सुदेहा राहत होती. त्यांना मूलबाळ होत नव्हते, म्हणून सुदेहा हिच्या आग्रहामुळे सुधर्माने सुदेहाची बहीण घृष्मा हिच्याशी दुसरे लग्न केले. घृष्मा ही अत्यंत धार्मिक व शंकराची निस्सिम भक्त होती. ती दररोज 101 पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करायची आणि विसर्जन करून द्यायची. काही काळानंतर घृष्माला एक मुलगा झाला, त्यामुळे सुदेहाच्या मनात घृष्माबद्दल राग तयार झाला. एके दिवशी रात्री रागाच्या भरात सुदेहाने घृष्माच्या मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घराच्या मागे तलावात फेकला. दुसऱ्या दिवशी सकाळी घृष्माला हा सर्व प्रकार समजला, तरी पण अतिशय शांतपणे तिने नेहमीप्रमाणे तिचा नित्यक्रम पूर्ण केला आणि शंकराची पूजा करून ती शिवलिंग विसर्जनासाठी तलावावर गेली आणि तेव्हा तिचा मुलगा तलावातून जिवंत होऊन बाहेर आला. महादेवाच्या या आशीर्वादामुळे हे शक्य झाले होते. तेव्हा घृष्माने हात जोडून प्रार्थना केली, महादेव, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या बहिणीला माफ करा. आणि घृष्माच्या या उदारतेवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी या ठिकाणी कायमचे वास्तव्य केले आणि त्यामुळे हे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, हे एकमेव मंदिर असे आहे महादेवाचे की या ठिकाणी पुरुषांना अर्धनग्न म्हणजे वरील कपडे काढून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी शिवलिंगाच्या अगदी जवळून म्हणजे आपण हातसुद्धा लावू शकतो व डोकेसुद्धा टेकवू शकतो असे दर्शन या ठिकाणी होते. अशा पद्धतीने माझं दर्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या महादेवाचं दर्शन सुद्धा दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपणास घृष्णेश्वर महादेव मंदिर वेरूळ या ठिकाणचे मंदिर व मंदिरचा आजूबाजूचा परिसर तसेच या ठिकाणी जे प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.